नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. आता ही भेट त्यांनी का घेतली, या भेटीमध्ये काय चर्चा झाली, या गोष्टींची काहीही गरज नाही आहे. कारण राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली हीच मोठी बातमी आहे. आणि त्यामुळे नेमकं आता या भेटीचे अन्वयार्थ आपण काय लावायचे तोच प्रयत्न मी करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्या सगळ्यांना आठवत असेल की मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर आणि मुळात ठाकरे ब्रँड हा टिकवण्यासाठी, ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी आम्ही दोन भाऊ एकत्र येतो असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे असं म्हणाले होते, आम्ही एकत्र आलेलो ते कायम एकत्र राहण्यासाठी. महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून अजून महिना सुद्धा उलटलेला नाही आहे, पण तोच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये आता एक दरार निर्माण होतीये का, युतीमध्ये दरी पडत चालली आहे का, हा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भातनं आपल्याला बघायला मिळतो. आता पहिलीच गोष्ट, कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. आता कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता आली आहे महापालिकेवर, ती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची. तरीही शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला. हा पाठिंबा दिल्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं एक नाराजीचा सूर उमटला. एवढंच कशाला, उद्धव ठाकरे स्वतः हे नाराज झाले की अशा पद्धतीची पाठिंबा हा खरं तर मनसेने द्यायला नाही पाहिजे असा सूर हा शिवसेनेमध्ये उमटला. याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आणि या प्रतिक्रियांनंतर संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये देखील एक, ज्याला आपण म्हणतो वाकयुद्ध, हे देखील रंगलं. खरं तर अशा पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं एकनाथ शिंदेंच्या बरोबर जावं हे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाला रुचलं नाही. कारण आज सगळ्यात मोठा शत्रू जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जर कोणी असेल तर ती एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे स्वतः. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे एकनाथ शिंदेंचं नाव सुद्धा घेत नाही. ते कायम काय म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा पुनरुच्चार मी करत नाही. अशा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राज ठाकरे यांनी युती केली, राजकीय युती केली, मराठीच्या मुद्द्यावर केली, मराठीच्या माणसांसाठी केली, मराठी अस्मितेसाठी केली. त्याचबरोबर ठाकरे ब्रँड हा संपवू पाहतायत अनेक जण, पण तो संपणार नाही आणि हे दाखवण्यासाठीच हे दोन भाऊ एकत्र आले आणि आम्ही ठाकरे ब्रँड मजबूत करणार आहोत असं हे दोघंही म्हणाले. पण कल्याण डोंबिवलीच्या या घटनेनंतर खरं तर राज ठाकरे बोलतील असं वाटलं होतं, पण राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. आणि इथेच काही गोष्टी समजून गेल्या की राज ठाकरे आता वेगळा काही विचार करतायत का. तरीही अनेक माध्यमातनं आपण जरी बघितलं तरी अनेक विश्लेषक, अनेक माध्यमांमधनं राज ठाकरे असा वेगळा विचार फार करणार नाहीत असं देखील बोललं गेलं. आपण एक व्हिडिओ सुद्धा याच्यावर केला की शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यामध्ये मिठाचा खडा कोण टाकतंय, यावर मी व्हिडिओ सुद्धा केला. या व्हिडिओ नंतर मनसेमधून एका नेत्यानं मला फोन सुद्धा केला आणि त्यांनी मला हेही सांगितलं की तुम्ही जो व्हिडिओ केलाय तो अगदी बरोबर आहे, असंच चाललेलं आहे आणि असंच होणार आहे. मी त्या नेत्याचं नाव नाही सांगत. आणि त्याचा प्रत्यय हा आज जेव्हा दस्तूरखुद्द राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी कुठे जातात तर ठाण्यातल्या त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी.
आता कारण काय सांगितलं गेलंय की मुंबईतल्या काही विकास कामांच्या दृष्टीनं ही भेट आहे. त्याचबरोबर आत्ता मधल्या काळामध्ये म्हणजे अगदी 2-4 दिवसापूर्वीची घटना असेल, मुंबईमध्ये माझ्या मते भांडूप का विक्रोळी या भागामध्ये मेट्रोची स्लॅब पडली. या दुर्घटनेमध्ये एका रिक्षा चालकाचा मृत्यू सुद्धा झाला आणि त्यावर राज ठाकरेंनी प्रचंड टीका केली. त्यांनी सरकारवर टीका केली, त्यांनी भाजपवर टीका केली आणि तेव्हाही असं वाटलं की राज ठाकरे जे आहेत हे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकाच मुद्द्यावर आणि मुंबईकरांच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर हे आजही ठामपणाने एकत्र काम करतायत. या घटनेला 2 दिवस नाही उलटतात तोच आज राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घ्यावी, याच्यातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता ही भेट जे मी म्हटलं की विकास कामं असतील या मुद्द्यांवर आम्ही घेतोय, असंही बोललं जातंय की तो जो स्लॅब कोसळला त्याच्या बाबतीमध्ये असतील, कारण नगरविकास खातं जे आहे ते कुणाकडे आहे म्हणून त्या संदर्भात काही भेटीगाठी असतील. पण हे सगळं माध्यमांना सांगायला झालं. या भेटीमध्ये राजकीय चर्चाच झडते, राजकीय चर्चाच होते. जर का राज ठाकरेंना मुंबईतल्या विकास कामांच्या दृष्टीनं जर का एकनाथ शिंदेंची भेट घ्यायची होतीच तर ती मंत्रालयामध्ये जाऊन घेता आली असती, ती त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन घेता आली असती. पण ही भेट मुंबईत ठाण्यातल्या एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी झालेली आहे. त्यामुळे या भेटीतनं अनेक गोष्टी समोर येतात. त्यातली पहिली गोष्ट की मी जेव्हा आता तुम्हाला म्हणलं की मला मनसेच्या एका नेत्याचा फोन आला होता, त्यांचं नाव मी नाही सांगत, पण ते मला असं म्हणाले की स्वीकृत नगरसेवकासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हे सांगितलं की स्वीकृत नगरसेवक हा मनसेचा एक तरी असला पाहिजे. 3 जागा ज्या आहेत याच्यामध्ये एक स्वीकृत नगरसेवक हा मनसेचा असावा. पण यावर अजूनपर्यंत कोणतंही भाष्य हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं झालेलं नाही, हे त्यांनी मला आवर्जून सांगितलं. आता एक लक्षात घ्या, राज ठाकरेंच्या या भेटीमागे अनेक कारणं ही लपलेली आहेत. त्याच्यामध्ये हा जो स्वीकृत नगरसेवकाचा जो मुद्दा आहे तो का असू शकतो, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना आमचा मनसेचा एक स्वीकृत नगरसेवक हा मुंबई महापालिकेमध्ये पाठवला जावा ही मागणी मनसेकडनं गेली आणि अद्यापपर्यंत शिवसेनेकडून कोणतंही त्याला प्रत्युत्तर आलेलं नाही आहे. आणि याच्यासाठी एक दबाव तंत्राचा देखील वापर म्हणून किंवा दबाव तंत्राचा एक भाग म्हणून राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंची भेट घेऊन उद्धव ठाकरेंना एक प्रकारे डिवचलंय का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. म्हणजेच एकनाथ शिंदेंना सुद्धा ते असं म्हणू शकतात की आम्ही तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये पाठिंबा देतो, आम्ही जसं कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तसंच मुंबई महापालिकेमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, मनसेचा एक स्वीकृत नगरसेवक आणखीन महापालिकेमध्ये आपण पाठवावा. कशावरून ही चर्चा झालेली नसावी? ही चर्चा झालेली असणार कारण आता स्वीकृत नगरसेवकाचा मुद्दा हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. आणि जर असं काही असेल, अशा पद्धतीची चर्चा जर झाली असेल तर एक गोष्ट नक्की आहे, कारण याचबरोबर आगामी काळामध्ये मनसेची वाटचाल ही आता कशी असणार आहे हे देखील यातनं स्पष्ट होत जात आहे. तुम्हाला आठवत असेल ही युती होण्यापूर्वी अनेक तज्ज्ञ किंवा अनेक विश्लेषक असं म्हणत होते की राज ठाकरेंची तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर असतानाची बॉडी लँग्वेज बघा. राज ठाकरे हे कुठेही मनापासून उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करतायत असं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं अजिबात वाटत नाही. त्यामुळे ही युती फार काळ टिकेल का याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंकाही उपस्थित केलेली होती. पण तेव्हा कोणालाही याची कल्पना नव्हती. अनेक जण असं म्हणत होते की राज ठाकरेंना पाठवलंच त्याच्यासाठी आहे, उद्धव ठाकरेंबरोबर मिळतं जुळतं करून घ्यायला किंवा उद्धव ठाकरेंबरोबर युती करायला, की ज्याचा तोटा हा उद्धव ठाकरेंना व्हावा. सुदैवानी म्हणूयात आपण किंवा काही म्हणूयात,
पण महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना याचा तोटा झाला नाही, उलट फायदाच झाला. आज 65 नगरसेवक उद्धव ठाकरेंचे निवडून आले आणि या तुलनेत जर विचार केला तर मनसेचे फक्त 7 नगरसेवक निवडून आलेत. आणि म्हणूनच निकालानंतर लगेचच मनसेकडून हे सांगण्यात येऊ लागलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यांचे अधिक नगरसेवक निवडून आलेत आणि आमच्या मनसेला शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ती मदत झाली नाही आणि म्हणून आमचे फक्त 7च नगरसेवक निवडून आले. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आता राज ठाकरे पुन्हा एकदा आपली कूस बदलतायत का? आपली पुन्हा राजकीय गणित बदलतायत का? उद्धव ठाकरेंबरोबरची साथ ते सोडणार आहेत का? एक लक्षात घ्या, हे प्रश्न येणारच. आता या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे. सुषमा अंधारे असं म्हणालेले आहेत, म्हणजे एक प्रकारे त्यांनी असं सांगितलंय की या भेटीचा एवढा बवाल का करताय तुम्ही? मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्याच्या अध्यक्षांनी कुणाला जाऊन भेटावं आणि कुणाला नाही भेटावं हा आमचा विषय असू शकत नाही. त्यामुळे याच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची आम्ही? जेव्हा ही भेट का झाली आहे, यातली चर्चा काय झाली आहे, हे जेव्हा समोर येईल तेव्हा यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ. ही प्रतिक्रिया त्या अर्थाने खूप महत्वाची आहे, कारण त्यांना स्वीकृत नगरसेवकाचा देखील प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हटले की स्वीकृत नगरसेवकाच्या जर बाबतीमध्ये हे असेल तर मला माहीत नाही त्याचं काय कारण आहे. पण त्या कुठेही असं म्हणाल्या नाहीत. जर त्यांनी एक वाक्य वापरलं असतं की स्वीकृत नगरसेवकासाठी जर का राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली तर ती त्यांनी घ्यायला नको आहे, त्यांनी ती घेऊ पण नाही, काही गरजही नाही या भेटीची, असं जर सुषमा अंधारे म्हणाल्या असत्या तर याचा अर्थ शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीमध्ये मनसेचा विचार सुरू आहे असे तरी संकेत गेले असते. पण तशीही कुठेही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आहे. आणि त्यामुळेच येणाऱ्या आगामी काळामध्ये आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जी काही भेट झाली आहे ही बघता आगामी काळामध्ये काही वेगळी समीकरणं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊन काही जुळवू पाहतायत का? त्यातल्या काही प्राथमिक चर्चा या दोघांमध्ये झाल्या आहेत का? कारण ही भेट जी आहे ही तब्बल 25 मिनिटं भेट झाली आहे आणि 25 मिनिटांमध्ये बऱ्याच गोष्टी हे राजकीय मंडळी बोलत असतात. आगामी काळामध्ये आपण नेमकं काय करायचंय याच्यावर ते भाष्य करत असतात. म्हणून ही 25 मिनिटं खूप आहेत या दोन नेत्यांसाठी, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे. आणि निश्चित आता या भेटीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेक प्रतिक्रिया या आता समोर येतील. कल्याण डोंबिवलीच्या प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतः नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रत्यक्ष भेटीनंतर एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निश्चित याबाबतच्या प्रतिक्रिया येतील. कारण काहीही झालं तरी एक वेळ राज ठाकरे भाजपच्या कुठल्या नेत्यांना भेटले असते तरी प्रॉब्लेम नसता. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जरी भेटले असते तरी खूप मोठा बवाल झाला नसता. परंतु राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. ते एकनाथ शिंदे जे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधनं विस्तव सुद्धा जात नाही. आज उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं नाव सुद्धा तोंडात घेत नाहीत. अशा एकनाथ शिंदेंच्या भेटीला उद्धव ठाकरेंच्या बरोबर महापालिकेमध्ये युती केलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भेटतात. हीच खूप मोठी बातमी आहे. त्यामुळे या बातमीकडे आपण कसं बघायचं? आता खरं तर मला ही बातमी ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर पूर्वीच्या काळी एक मायापुरी नावाचं एक एंटरटेनमेंटचं मासिक होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या बॉलिवूडच्या सगळ्या कथा असायच्या, गोष्टी असायच्या किंवा बातम्या असायच्या. त्यातलं एक सदर होतं, मगर हम चुप रहेंगे. म्हणजे जे काही बॉलिवूडमध्ये जे काही घडतं, म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेस एकमेकांना भेटतात, ते एकमेक कुठे गेलेत, ते कुठल्या पार्टीला गेलेत, मग त्यांच्यामध्ये काय चाललंय, त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण जुळलंय का, अशा ज्या सगळ्या गॉसिप्सच्या बातम्या होत्या या सगळ्या
त्या बातम्या त्या सदरामध्ये यायच्या आणि त्या सदराचं नाव होतं मगर हम चुप रहेंगे. मला आजच्या या भेटीनंतर ते सदर आठवलं. खरंच मगर हम चुप रहेंगे. जे जे घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतायत, या आपण आत्ता फक्त बघणं हेच आपल्या हातामध्ये आहे. याचं विश्लेषण तर आपण करतोच आहोत. आणि वेळ प्रसंगी म्हणूनच मी म्हटलं की ज्यांनी मराठीचा वसा घेतला, मराठीचा मुद्दा घेतला, मराठी माणसांसाठी एकत्र आले असं म्हटले, आज तेच एकनाथ शिंदेंना जाऊन भेटतायत. याचा अर्थ तुम्हीच काढायचा आहे, तुम्हीच शोधायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.